हिंगोलीमधल्या कळमनुरीच्या नगरपालिका निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आमदार संतोष बांगर यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। स्वतः संतोष बांगर मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। सोबत आहेत कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर। खरं तर दादा मतदानाचा हक्क बजावला या ठिकाणी हिंगोली शहरातल्या माझ्या सर्व मतदार बांधवांनी मी या ठिकाणी एक शिवसेनेचा आमदार म्हणून एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून विनंतीपूर्वक आवाहन करतोय। मतदानाचा अधिकार आपण नेहमीप्रमाणे या ठिकाणी जास्तीत जास्त कशी टक्केवारी आपली वाढेल याच्याकडे आपण लक्ष देऊन आणि माझ्या शिवसैनिकांनी घरापर्यंत दारापर्यंत चुलीपर्यंत जाऊन या ठिकाणी मतदाराशी संवाद साधलेला आहे। त्यामुळे या हिंगोली शहरातली 100% मतदार टक्केवारी ही वाढणार आहे आणि निश्चितपणे उद्या दुपारी 12-1 वाजेपर्यंत शिवसेनेवरती गुलाल पडणार आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह रमेश चेंडके, टीव्ही9 मराठी, हिंगोली। मुंबईमध्ये 4000 मतदान केंद्र वाढवण्यात आलेली आहे। एका ठिकाणच्या मतदारांची संख्या 1200 वरून 1800 वर गेली आहे। मतदान केंद्रांची संख्या 7000 वरून वाढवून 11000 झाली आहे। गर्दी आणि दुबार मतदान टाळण्यासाठी महापालिका आता सज्ज आहे। नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे। सुरुवातीलाच महत्त्वाची घडामोड कोकणातनं भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोकड आढळल्याचा आरोप निलेश राणे यांनी केलेला आहे। मालवण पिंपळपारमध्ये तपासणी वेळी 1.5 लाखांची रोकड गाडीत आढळल्याचा आरोप आहे। देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्याची ही कार असल्याचा आरोप आहे। गाडी सोडून द्या असं भाजपचे लोक पोलिसांना सांगत होते असा आरोप सुद्धा निलेश राणे यांनी केलाय। रोकड आढळल्याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। मालवण पिंपळपारमध्ये तपासणी वेळी विना नंबर प्लेटची गाडी आढळली। या कारमध्ये पोलिसांना 1.5 लाखांची रोकड आणि काही पाकिटं आढळली। रात्री 12 वाजता एक गाडी पकडली गेली मालवणमध्ये, ज्याच्यामध्ये पैसे होते। किती होते, काय होते ते आता पोलिसांना माहीत, ते डिस्क्लोज ते करतील, कदाचित अमाऊंट कमी दाखवतील। भाजप पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये गाडी सोडून देण्याबाबत चर्चा झाल्याचा आरोप आहे। आता ही गाडी जर तुम्ही बघाल, या गाडीला ना नंबर प्लेट आहे, ह्याचा कोणी मायबाप नाही, ह्याचे आई वडीलच नाही या गाडीचे, ना इकडे नंबर प्लेट आहे। जरा पुढे तुम्ही याल तर तिकडेही तुम्हाला दिसेल, इकडेही नंबर प्लेट नाही। जर तुम्ही काचेच्या आत बघाल, तिथे भारतीय जनता पक्षाचा स्कार्फ ठेवला आहे। सोडून द्या, पैसे बाजूला करा आणि ह्या आरोपीनं सोडून द्या, काय कशाला वगैरे वगैरे। तेवढं तर आम्हाला कळलं, आम्ही तिथे पोचलो, नाहीतर हे लोक सटकणार होते। याबाबत शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंना माहिती दिली। आमदार निलेश राणे रात्री 1 वाजता मालवण पोलीस ठाण्यात धडकले। पकडलेली रोकड भाजप पदाधिकाऱ्यांची असल्याचा आरोप निलेश राणेंनी केलाय। रोकड आढळल्याप्रकरणी मालवण पोलिसात गुन्हा दाखल झालाय। देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची ही कार असल्याचा आरोप आहे। तपासणी वेळी भाजप पदाधिकारी गाडीत उपस्थित होते। याआधी भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी जात तिथे पैसे असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला। केनवडेकर प्रकरणात घरात बेकायदेशीर घुसल्याचा ठपका ठेवत निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला होता। क्राईम पोलिसांनी पकडले। अच्छा, तेव्हा तुम्ही माझ्यावर आरोप करू शकता की मी घरात घुसलो की वगैरे वगैरे तुम्ही जे आरोप केले। खरं तर मी घुसलो नव्हतो, आमची ओळख जुनी होती, तरी तुम्ही माझ्यावर आरोप केले। आता हे तर पोलिसांनी पकडलेलं आहे, आता काय FIR होत नाही। 264 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली। 1,07,03,576 मतदार मतदानाचा हक्क बजावतायत। सर्वच ठिकाणी मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे, तर नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा उद्या निकाल असेल। तीन दृश्य आपण पाहतोय। राज्यात 264 नगर परिषदा नगरपंचायतींसाठी आता आज मतदान पार पडतंय। रत्नागिरीत 87 वर्षीय आजीबाईंनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे, तर रत्नागिरीतच नवरदेव लग्नाआधी मतदानाचा कर्तव्य पार पाडण्यासाठी म्हणून मतदान केंद्रावर पोहोचल्याचं आपण पाहतोय। तर दुसरीकडे वाशिममध्ये दिव्यांग बांधवांनीही मतदानाचा अधिकार बजावलाय।